नमस्कार मंडळी, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही संसदेत महिला आरक्षण किंवा नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल बरंच काही ऐकलं असेल. कायदा तर मंजूर झाला, राष्ट्रपतींची स्वाक्षरी देखील झाली, पण हा कायदा 2024च्या निवडणुकीत लागू का झाला नाही? महिलांना संसदेत 33% जागा मिळण्यासाठी 2029 पर्यंत वाट का पाहावी लागणार आहे? याचा आणि जनगणनेचा काय संबंध आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं नेमकं कायदेशीर गणित सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आहे इंद्रजित सोनवणे आणि तुम्ही पाहताय लॉ विथ इंद्रजित हा माझा युट्यूब चॅनेल. मंडळी, नारी शक्ती वंदन अधिनियम नेमकं काय आहे? संसदेने 106वी घटना दुरुस्ती मंजूर केली, जिला आपण नारी शक्ती वंदन अधिनियम असं म्हणतो. या कायद्यानुसार लोकसभा, दिल्ली विधानसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. इतकंच नाही तर केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीर आणि पॉंडिचेरीमध्ये देखील सरकारने 2 स्वतंत्र सुधारणा विधेयक मंजूर केले आहेत. म्हणजेच आता संपूर्ण देशात महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या कायद्यात एक कंडिशन आहे, जी आपल्याला कलम 334A मध्ये पाहायला मिळते. ही अट म्हणजे जोपर्यंत जनगणना आणि परिसीमन होत नाही तोपर्यंत हे आरक्षण लागू होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की आरक्षणाचा आणि जनगणनेचा काय संबंध आहे? मित्रांनो, भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते. शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली आहे. 2021 ची जनगणना कोरोनामुळे लांबणीवर पडली. कोणत्याही आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे अधिकृत आणि चालू आकडेवारी असणे गरजेचे असतं. कोणत्या भागात किती लोकसंख्या आहे, त्यात महिलांचे प्रमाण किती आहे, हे जनगणनेशिवाय समजू शकत नाही. जोपर्यंत नवीन जनगणना होत नाही तोपर्यंत सरकारला हे ठरवता येणार नाही की कोणत्या भागात किती महिलांसाठी जागा राखीव ठेवायच्या. म्हणून 2011 ची रखडलेली जनगणना पूर्ण होणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. मंडळी, आता मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन म्हणजे काय? जनगणना झाल्यानंतर दुसरी पायरी येते, ती म्हणजे परिसीमन किंवा मतदारसंघाची पुनर्रचना. आपल्या संविधानानुसार लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मतदारसंघाच्या सीमा ठरवल्या जातात. सध्या आपण ज्या मतदारसंघामध्ये मतदान करतो त्या सीमा 2001 च्या जनगणनेवर आधारित आहेत. 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात मतदारसंघाच्या वाढीवर बंदी घालण्यात आली होती, जी नंतर 2001 मध्ये पुन्हा 2026 पर्यंत वाढवण्यात आली. याचा अर्थ असा की 2026 नंतरच्या भारताच्या नकाशावर मतदारसंघाच्या सीमा बदलल्या जाऊ शकतात. महिला आरक्षणाचा कायदा सांगतो की जेव्हा ही नवीन पुनर्रचना होईल तेव्हाच त्या नवीन मतदारसंघापैकी 33% जागा महिलांसाठी लॉटरी पद्धतीने किंवा रोटेशन पद्धतीने आरक्षित केल्या जातील. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असावी लागते, जेणेकरून कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचा गैरफायदा घेता येणार नाही. याचा अनेकांना प्रश्न पडतो की 2029 मध्येच का होईल? बघा, जर 2025-26 मध्ये जनगणना झाली तर त्यानंतर परिसीमन आयोग स्थापन होईल. या आयोगाला संपूर्ण देशातील जागांची पुनर्रचना करायला किमान 1 ते 2 वर्ष लागतात. त्यानंतर जागांचे आरक्षण निश्चित होईल. ही सर्व प्रक्रिया 2029 ची लोकसभा निवडणूक हीच वेळ असेल जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने संसदेत 33% महिला खासदार पाहायला मिळतील. यात काही आव्हाने देखील आहेत. दक्षिण भारतातील राज्यांचा असा आक्षेप आहे की त्यांनी लोकसंख्या नियंत्रण चांगले केले आहे, तर उत्तर भारतात लोकसंख्या वाढली आहे. जर लोकसंख्येनुसार जागा वाढल्या तर उत्तर भारताच्या जागा जास्तच वाढतील. हे राजकीय संतुलन साधणे परिसीमन आयोगासमोर मोठे आव्हान असणार आहे. तर मित्रांनो, महिला आरक्षण हा केवळ एक कागदी कायदा नसून तर ती एक मोठी घटनात्मक प्रक्रिया आहे, जिची सुरुवात जनगणनेपासून होते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जनगणना लवकरात लवकर व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लॉ विथ इंद्रजित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका कायदेशीर विषयावर माहिती घेण्यासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.